नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो बघा, आपला एक छोटा शेतकरी कसे सरकीचे पानं आमच्या कुडीतोय। सरकीची पानं पूर्ण मोडून टाकले, सरकी मोडली बघा ना मित्रांनो। सगळं वाटोळं केलं, नुकसान केलंय, काय झालंय काय माहिती आहे, काय मनात आलंय, सगळं असं मोडलंय बघा। हे सगळं इथून तिथून सगळं सरकीचं नुकसान केलंय। तुम्हाला असं वाटन मी असं म्हणतोय, तसं नाही काय मित्रांनो। तर ही सरकी त्यांचीच आहे आणि हा जो छोटा शेतकरी आहे त्याच्या वडिलांनी त्याला हे कट करायचं सांगितलंय। तर हे कशासाठी कट केलंय काय ते आपण सगळं पाहणार आहोत। तर चला मित्रांनो आपण पाहूया। त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा। तर पाठीमागे पाहू शकता तुम्हाला झाडाच्या खाली ही कपाशी जेवढी आहे तेवढी अशी पूर्ण त्याचे पानं खुडलेले बघू शकता। जसं आपण तुरीचे शेंडे खुडतो तसे पानं खुडलेले बघू शकता। आणि अजून त्याची जी छाटणी आहे ती चालूच आहे। आपण इतर बागा ज्या असतात फळबागा त्या छाटलेल्या बघितल्या। आज तुम्ही सरकीचा म्हणजे कपाशीचा जो प्लॅन्ट आहे तो छाटलेला तुम्हाला पाहायला भेटणार आहे। चला मित्रांनो, कशासाठी छाटलाय, काय छाटलाय, त्यापासून फायदा काय, तोटा काय, ते सगळं आपण पाहूया। आता या मुलाला सांगता येत नाही तरी पण बघूया त्याला काय सांगितलं त्याच्या वडिलांनी। तर बघा मित्रांनो, कशी छाटणी चालू आहे कातर घेऊन। जशी आपण फळबाग छाटतो तसं झाडाची ही छाटणी करतोय। नेमकं कशामुळे छाटतोय काय आपण त्याला सविस्तर माहिती विचारू। त्याचे वडील नाहीत पण त्याच्याकडून आपण माहिती विचारू। कारण जी इकडं पूर्ण प्लॅन्ट आहे सरकीचा तो त्यांनी छाटलेला आहे बघू शकता। पूर्ण तुम्हाला झाडाच्या खाली अशी शेंडे दिसत आहेत। सकाळपासून त्याची छाटणी चालू आहे बघू शकता। ही छाटणी कशी केली आहे पूर्ण सरकी मस्त तेजवान सरकी बघू शकता, किती तेज आहे सरकीला, तरी पण सरकी अशी छाटलेली बघू शकता। लाईन माग लाईन, लाईन माग लाईन त्यांनी पूर्ण अशा छाटल्यात। शेतकरी बांधवांनो बघू शकता कशा लाईन छाटल्यात। तुम्हाला माहिती असेल कशामुळे छाटतात तर कमेंट करून नक्की कळवा। बघू शकता पूर्ण आणि झाड कसं एकदम असं फंड केलेलं आहे। जे बघू शकता हे झाडं कपाशीचे झाडं कसे केलेले आहेत। अशा प्रकारे पूर्ण छाटणी केलेली आहे। तर कशामुळे केली आपण पाहू। तर मित्रांनो हा छोटा शेतकरी आहे, शेतकरी नाही म्हणायचं विद्यार्थीच। पण कसं आहे गावाकडे आपले जे विद्यार्थी असतात त्यांना छोटी मोठी कामं असतात तर त्यांनी ही छाटणी केलेली आहे। त्याला विचारू आपण कशामुळे छाटणी केली। तुझं सुरुवातीला नाव सांग संपूर्ण। माझं संपूर्ण नाव सर्वज्ञ चिंतामणी दुधाळ। तर तू ही जी छाटणी करतोस आता कापसाची तर कशामुळे करतोस। ही कापसाचे झाड लवकर वाढावे आणि लवकर माल यावा म्हणून ही छाटणी करतो। म्हणजे असं छाटल्यावर लवकर माल येतो का? हो, असं तुला कोणी सांगितलं? वडिलांनी। तर ही जी छाटणी केलीस तर तू ही एकट्यानेच केलीस का? नाही, माझे वडील मला सांगायला आले एकदा अशी कर, त्याच्यानंतर मी आता ही पहिलीच वेळेस छाटणी करतो की ह्याच्या आधी केली ती? गेल्या वर्षी एकदा केली, त्याच्यानंतर ही दुसरी वेळ आहे। काय फायदा झाला गेल्या वर्षी? गेल्या वर्षी जी म्हणजे सरकीची जी खालची गळफांदी आहे हो, ती निघून गेली। तिला पोसायला म्हणजे जास्त अन्नद्रव्य लागते, तर ती न पोसता डायरेक्ट माल लागायला सुरू झाला आणि कापसाची झाडाची वाढ झाली लवकर वाढ झाली। आणि हे जे कापूस आहे ना मित्रांनो, छाटलेला एक फायदा पण आहे की पाऊस जर जास्त झाला आणि तुमची जे झाड आहेत दाट असली तर खालच्या दोरड्या सडत नाहीत, बरोबर आहे का? हो। तर अशा प्रकारे ही जी छाटणी केली, आता ही छाटणी केली अजून अशी सगळी छाटणी केली का एवढीच? एवढीच म्हणजे पहिलीच सुरुवात। दुसऱ्या शेतामध्ये का एवढ्याच? एवढ्याच शेतामध्ये सगळीकडे करणार आहे? हो। तर बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही बी असं करू शकता छाटणी। तर ह्याचा फायदा सांगितला त्यांनी, त्याला जेवढं माहिती तेवढी माहिती त्यांनी सांगितलेली। कुणाला जर जास्त माहिती असेल तर कमेंट करून नक्कीच कळवा। आणि तुम्हाला संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर आपण तो पण त्याच्या म्हणजे वडील आहेत शेतकरी त्यांच्याकडून आपण माहिती पाहणार आहोत। तर बघू शकता कशी छाटणी केलेली। मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा। तर चला मित्रांनो, भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये। तोपर्यंत काळजी घ्या। राम राम।